बाबा मान त्यागी बाबा सुंदर परमात्माई परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज दिनांक 20/20/25 आज दुधाचा या गावी मंगेशी ठाकरे यांच्या निवासस्थानी नुकते 42 दिवसाचे हवन कार्य संपन्न झाले। त्या कार्यामध्ये आज भगवान बाबा हनुमानजी हे उपस्थित आहेत। बाबाला माझ्या प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा दुर्देवजी हे सुद्धा उपस्थित आहेत। बाबाला माझ्या प्रणाम। तसेच वेळोवेळी बाबाला सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहेत। आईला माझा नमस्कार। सेवक भूमिका भावसेवक यांना सुद्धा माझा नमस्कार। संचालक साहेबांनी मला माईकवर बोलण्याची 2 शब्द सांगण्याची संधी दिली। मी हे 2 शब्द सांगत आहे। तर मी या मार्गात कसा काय आलो हे मी तुम्हाला 2 शब्द सांगत आहे। माझ्या मोठ्या भावाचा हा मार्ग होता आणि आम्ही खूप दारू पेत होतो त्यावेळेस। दारूचा व्यसन होता आणि माझ्या मोठ्या भावाने दारू पिऊन हा मार्ग स्वीकारला आणि मी त्या मार्गाची विटंबना करत होतो। हे मार्ग असा तो मार्ग असा माय बाबाची फोटो सोडून द्यायची म्हणून बाबाची फोटो लावायची। हे मी आपल्या घरी दारू पिऊन ह्या मार्गाविषयी चर्चा करत होतो। पण एक दिवस असा झाला की माझी एवढी तब्येत झाली का येथून मध्ये पाचही आता खूप चालू होता वाटत, एवढी तब्येत झाली। आमच्या गावाला एक बैल आणला होता। अख्खा त्याने पुरा गाव बांधला। त्या वैद्याकडे आम्ही फोन लावला। त्या वैद्याने सांगितलं अकालीचा 1 ते 2 दिवस सामोर होता। त्या वैद्याने सांगितलं का याले आजच्या आज नागपुरात कुठेतरी हटवा, पण याले गावाच्या शिवाच्या बाहेर काढा। मग तिथं माझ्या सासूबाई सोनेगावचे जवळ सोनेगावाला आता पुनर्वसन झाला आहे। तिथं माझा शाळा होता। त्यांना फोन केला आम्ही। तो ऑटो घेऊन आला आणि आम्ही एवढे जण परिवार आपला घेतला ना आणि ऑटोमध्ये सोनेगावला गेलो। माझी मुलगी कमीत कमी 7 ते 8 वर्षाची असेल। त्या मुलीचा शब्द निघाला का दादा आपण जरी मोठे दादाजी इथं मार्ग आहे तो जरी घेतला तर चालेल का? माझ्या मुखातून एक शब्द निघाला का मी माझ्यासाठी मार्ग नको बघला। सगळ्यांचा जरी विचार असेल कार्यकर्ते साहेब पहिलंच म्हणतात का सगळे तुझ्या घरच्या परिवारात जरी आले असतील तर मी कार्य देतो। म्हणून माझ्या मुखातून एक शब्द निघाला का तुमच्या विचारात जरी असेल तर मार्ग धरा। पुन्हा वापर केली थोड्याशा पुन्हा अजून आली। दादा म्हणते आपण मोठे दादाजीचा मार्गात तो धराचा। सगळ्यांना आम्ही विचार केला। तिने एक भगवंताच्या असा शब्द ठेवला की माझा दादा घरून पैदल बसतापर्यंत चालत आम्ही उद्या सकाळी मार्गात येतो। असा दुःख होता का तो पाय माझा पॅन्ट काढून काढायला लागला होता, एवढा सुंदर माझी होती त्या पायावर। पण जसा शब्द त्या मुलीने ठेवला तसा 5 सेकंद नाही लागले तो पाय उतरला। दुसऱ्या सकाळी आंघोळ पाणी केलो मी घरी आपला बसतावर चालत गेलो। तिथून गावले आलो। आता आमच्या गावाला तो एक संजूजी खंडार म्हणून ते कुवरीवाले आज आले, त्याच्याकडे मार्ग होता। मी आपल्या भावाला पण नाही विचारलो
तर मला मार्गात जायचं आहे म्हणून, कारण की मी आपल्या भावाजीने विरोध करत होतो. माझ्या भावाजीचा मार्ग होता, मी माझ्या भावाजीने विरोध करत होतो. तर मला विचारण्याची मला नाक नव्हता त्यावेळेस, म्हणून मी आपल्या माणसाकडून तो शब्द घेतला आणि दुसऱ्या सकाळी आम्ही बेलपूरला गेलो. बेलपूरचे माझे कार्यकर्ता दहावी मुलगी यांच्याकडे गेलो. त्यानं 3 दिवसाचे कार्य दिले. त्या 3 दिवसामध्ये 90% आराम झाला आणि 700 कार्य घ्यायला गेलो. त्यामध्ये पुन्हा अजून जपाचा तपास पाय झाला. पुन्हा कार्यकर्ते साहेबांना आम्ही फोन केला, तर साहेब आमचं असं काम झाला. त्यानं सांगितलं का तुम्ही आपल्या घरी काहीतरी असेल ते पहा. आता त्यावेळेस आमच्या घरी छोटासा धाबा होता. त्या धाब्यावर आपण हे लक्ष्मी पूजनाची फोटो हे एका टोपलीमध्ये होती, तिचा विसर्जन होता गेला. ज्यापर्यंत आम्ही तिचा विसर्जन केला नाही तेपर्यंत आमचे दुःख गेले नाही. जेव्हा विसर्जन झाला तेव्हा आमचे दुःख नाहीसे झाले आणि तेचपासून आम्ही सुख समाधानी जगत आहोत. तसेच आम्ही जगत आहोत. झाला बाबा. सगळ्यांना माझा नमस्कार.